नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. थोडेसे ट्रम्प साहेब ढिले पडलेत किंवा शांत झालेत किंवा शांत व्हावं लागलं असं दिसतंय. त्यांचं बोलणं थोडंसं नरम झालं आहे. पुन्हा ते ट्रम्प मित्र आहेत, ट्रम्पची बरोबर मोदी मित्र आहेत, मोदींबरोबर माझी चांगली दोस्ती आहे अशी विधानं करू लागले आहेत. कदाचित जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे त्यांना अशी विधानं करावी लागतात की काय, राजकारणामध्ये काहीच कळत नाही. हे बरोबर की ते बरोबर. कारण लिसा कुकला त्यांनी हटवलं कामावरनं. त्याच्या विरोधात निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला, ट्रम्प साहेबांच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. एका बाजूने ते युरोपियन युनियनबरोबर बोलणी करत आहेत की भारत आणि चीनवर भरपूर टॅरिफ लावावा म्हणजे रशियाची जिरेल. म्हणजे काय खरं काय खोटं काहीच समजत नाही. पण का असेना एक त्याच्यातून धागा पकडायचा झाला तर थोडंसं नोव्हेंबरपर्यंत जे बायलॅटरल ॲग्रीमेंट होईल म्हणत आहेत, ट्रेड डील होईल म्हणत आहेत, ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे काल कॉमर्स मिनिस्ट्रीची मुलाखत ऐकली, त्याच्यामध्ये नोव्हेंबरपर्यंत भारत अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील होईल आणि त्याचा थोडासा चांगला परिणाम मार्केटवरही होतो आहे. फारसं सिरियसली घेण्यामध्ये याच्यात अर्थ नाही आहे. फार्मा कंपन्यांच्या बाबतीत मात्र फार्मा कंपन्या अमेरिकेमध्ये जी ॲड देतात त्या ॲडमध्ये त्या औषधांचा जो साईड इफेक्ट होतो त्या साईड इफेक्टचा उल्लेख करावा असं त्यांना सांगण्यात आलं आहे. ओरॅकलचा रिझल्ट चांगला लागला आहे तर ओरॅकल इंडियावरही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. व्होडाफोन, बजाज ऑटो, स्टर्लिंग विल्सन याविषयी काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बातमी दिली आहे. सन फार्माच्या बाबतीत मात्र आज खराब बातमी आहे. शेअर मंदीत राहू शकतो. एक व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असते आणि एक ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असते. सन फार्माच्या हलोल प्लांटला ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट दिला आहे आणि अशी ॲक्शन दिला OAI हा रिपोर्ट दिला की इम्पोर्ट अलर्ट दिला जातो आणि शिपमेंटवर रिस्ट्रिक्शनसुद्धा येते. त्यामुळे शेअर मंदीत राहू शकतो. HEG हिंदुस्थान ग्रॅफाइट, स्टारक्राफ्टचा मलाना पॉवर कंपनीमधला 49% स्टेक घेण्याचा करार त्यांनी पूर्ण केला आहे. बिकाजी या कंपनीच्या एमडीला ईडीने नोटीस पाठवली राजस्थान प्रीमियर लीगच्या संबंधात. पण कंपनीने त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं आहे की स्पॉन्सरशिप पुरताच एमडीचा संबंध होता, बाकी कुठल्याही बाबतीत आमच्या एमडीचा संबंध नाही. ब्लू जेट हेल्थकेअर याचे प्रमोटर 3.42% स्टेक OFSच्या माध्यमातून विकणार आहे. हे 2 दिवस चालेल. पहिल्या दिवशी मोठ्या लोकांसाठी, दुसऱ्या दिवशी रिटेलरसाठी आणि ओव्हर सबस्क्रिप्शन जर झालं तर तोही ऑप्शन घेतला जाईल आणि आणखीन 3.42%
म्हणजे एकंदरीत 6.83% स्टेक प्रमोटर विकतील आणि 675 रुपये एवढ्या किमतीने हा विकला जाईल, म्हणजे फ्लोअर प्राईस 675. संवर्धना मदरसन 2 तुर्किश कंपन्यातला उरलेला 25% स्टेक संवर्धनाने घेतला. थर्मॅक्स फर्स्ट एनर्जी या सबसिडियरीमध्ये त्यांनी 115 कोटी रुपये गुंतवले. विक्रम सोलर यांचा रिझल्ट छान आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे, आज शेअर तेजीत राहू शकतो. क्यूपिडनी 2022मध्ये शोधलेलं मॅन्सम हा एक ब्रँड आहे, हा सौदी अरेबियन ब्रँड आहे, 2022मध्ये शोधलेला आहे, लक्झरी फ्रेग्रन्स ब्रँड आहे. तर हा ब्रँड क्यूपिड घेणार आहे. ममता मशिनरीला $1.17 मिलियन दुसरी एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे शेअर तेजीत राहू शकतो. महिंद्रा अँड महिंद्रा त्यांची ऑगस्टची निर्यात 15% वाढली आहे, पण विक्री मात्र 1% कमी झाली आहे. आयशर मोटर 350 रेंजच्या बाईकच्या किमती ते 22,000 रुपयांनी कमी करणार आहेत, GSTचा फायदा लोकांना पोचवण्यासाठी. कोटक महिंद्रा सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन स्टेक विकणार आहे, 1,880 रुपये फ्लोअर प्राईस आहे. हा 4.1% डिस्काउंट आहे, कारण कालची किंमत 1,960 होती. 3.28 कोटी शेअर्स विकणार आहेत, म्हणजेच 1.65% स्टेक. श्री लोटस बांद्रा वेस्टला अल्ट्रा लक्झरी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांना मिळालं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने ताडपत्री आंध्र प्रदेशात त्यांनी मल्टी ब्रँड स्टोअर उघडलेला आहे. आज UBSचे 2 कंपन्यांच्या बाबतीत बरेच त्यांनी रेटिंग एजन्सीनी त्यांची मतं मांडली आहेत, पण 2 कंपन्यांच्या बाबतीत स्ट्रॉंग मतं मांडली आहेत. एक म्हणजे ॲस्ट्रल आणि दुसरं सुप्रीम इंडस्ट्री. ॲस्ट्रलचं टार्गेट त्यांनी वाढवलं आहे, तर सुप्रीम इंडस्ट्रीचं टार्गेट कमी केलं आहे. सुप्रीम इंडस्ट्रीच्या बाबतीत ते सांगतात की पॉलिथिलेनच्यासाठी असणारी मागणी कमी होती आहे, कारण जलजीवन मिशन कन्क्लूड करण्यात आलं आहे. त्यांचा जो सक्सेशन प्लॅन आहे तो सॉफ्ट नाही आहे. ते कपॅसिटी वाढवत आहे, पण त्याचं युटिलायझेशन कमी आहे, त्यामुळे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड कमी होईल. शेअरचं व्हॅल्युएशन खूप वाढलं आहे, शेअर महाग झाला आहे, असा रिपोर्ट UBSनी सुप्रीम इंडस्ट्रीच्या बाबतीत दिला आहे. पण ॲस्ट्रलच्या बाबतीत मात्र त्यांचा जो भांडवली खर्च होता, इन्व्हेस्टमेंट होती, ती इन्व्हेस्टमेंट आता पूर्ण झाली आहे. प्लॅस्टिक पाईपला मागणी वाढेल आणि मार्जिनही वाढेल, त्यामुळे त्यांनी ॲस्ट्रलच्या बाबतीत चांगला रिपोर्ट दिला, तर सुप्रीम इंडस्ट्रीच्या बाबतीत रिपोर्ट तेवढा चांगला दिलेला नाही. आता कोणते शेअर तेजीत, कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया. NLC पहिले तेजीचे. NLC म्हणजे नैवेली लिग्नाईट
भारत फोर्ज, व्होडाफोन, विक्रम सोलर, अडाणी पोर्ट, लुपिन, डॉक्टर रेड्डीज, गो डिजिट. काल सगळ्यांचे इन्शुरन्स कंपन्यांचे डेटा आला आहे, त्याच्यामध्ये गो डिजिटचा प्रीमियम वाढला आहे म्हणून दिला आहे. ओरॅकल, राईट्स, एम्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, JP मॉर्गननी रिपोर्ट दिला आहे. बऱ्याच कॅपिटल गुड्स कंपन्या त्याच्यात देण्यात आल्या. CG पॉवर, टिटाघर, कमिन्स, थर्मॅक्स, व्होल्टॅम्प एवढ्यासाठी दिला की आता 2 वर्ष तरी प्रमोटर त्यांचा स्टेक विकू शकणार नाहीत. येस बँक, कोफोर्ज, JK टायर, डॉक्टर रेड्डीज यांचा चार्ट चांगला आहे म्हणून दिला आहे. JSW इन्फ्रा, एस्कॉट्स, मुथूट, न्यू इंडिया इन्शुरन्स, स्टर्लिंग विल्सन, KEC इंटरनॅशनल, वेल्स्पन लिव्हिंग, ॲस्ट्रल, ॲक्शन कन्स्ट्रक्शन, वेल्स्पन कॉर्प आणि फर्स्ट सोर्स. तर मंदीमध्ये सन फार्मा, ताज GVK, सुप्रीम इंडस्ट्री आणि ब्ल्यू जेट हे 4 शेअर मंदीमध्ये दिले आहेत. तरीही ट्रम्पने जे काही बोललं त्याच्यावर आज मोदींनी पण रिस्पॉन्स चांगला दिला आहे. म्हणजे दोघांच्यामध्ये पुन्हा वार्तालाप सुरू होईल आणि ट्रेड डील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधलं वातावरणही काहीसं सुधारत आहे. हायर हाय, हायर लो म्हणजे काही प्रमाणात तेजीचा ट्रेंड सुरू झाला आहे, पण अगदी प्रमाण थोडंसं आहे. सगळेजण जपून पावलं टाकत आहेत. IT सेक्टरमध्ये थोडीशी तेजी येऊन राहिली आहे, कारण त्याला काल इन्फोसिसमुळे सपोर्ट मिळाला. आज ओरॅकलचे रिझल्ट्स चांगले आले तर ओरॅकलमध्येही तेजी राहील. तर बघूया काय काय होतं आहे, पण तुम्हीसुद्धा जपून पावलं टाका. मी 13-14 तारखेला कोर्स ठेवला आहे. कोर्सची चौकशी करायची असेल तर 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्ससाठी तुम्ही चौकशी करू शकता. वातावरण तर आज चांगलं आहे. एक 200 पॉईंटच्या आसपास सेन्सेक्समध्ये तेजी येईल असा एक अंदाज आहे. 40 ते 50 पॉईंट निफ्टीमधली तेजी धरून चालूया. जर बँक निफ्टीने सपोर्ट दिला तरच मार्केट वाढेल, पण अमेरिकेकडून अशी काही वाईट बातमी नाही आहे. तर बघायला लागेल. तर तुम्ही आणि मी मिळून बघूया. आपल्याला मार्केटला तोंड द्यायचंच आहे. तर 9:15 वाजता कळेल. नमस्ते.